काढायचं आहे बघा लोणी मला. ही 4 दिवसाची साय आहे. जमा करून ठेवते मी फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर बाहेर काढून आहे ना त्याच्यामध्ये ताक टाकले होते, दही पण नव्हते टाकले. आणि आता बघा ही अशी झालेली आहे. आता याचं लोणी काढून घेते. हे सुट्टीचे काम आहेत बघा. आज आहे सुट्टी, म्हणजे चला लोणी काढून घेते. माझ्याकडे जी फिरकी होती ना ती फिरकी खराब झाली, त्याच्यामुळे मी मिक्सरला फिरून घेत असते. मिक्सरला फिरून घेतल्यानं छान निघते बघा, लोणी पण छान येते. मिक्सरला फिरून घेतलं बघा सगळं, बघू शकता. आता याचं लोणी काढते. याच्यामध्ये पाणी टाकायचं, थंड गरम पाणी टाकायचं बघा, कारण आता वातावरण चेंज झाले ना त्याच्यामुळं. हे भांडं झाले छोटं, थोडं मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं मी. याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे बरोबर बसते याच्यामध्ये. लोणी काढायचं म्हणलं की भांडे लई पडतात, त्याचा तर लई कंटाळा येते मला. एवढे भांडे पडतात ना. पण 8 दिवसाला काढावं लागते, पण आज यावेळेस जरा लवकर काढायले. असं फिरून घ्यायचं, लोणी पूर्ण वरती येते बघा. हाताने असं फिरून घेतले तर लोणी छान आले बघा, बघू शकता. फक्त 4 दिवसाची साय होती. मला चला सुट्टी आहे आज, अगाऊ कामं असतात एक्स्ट्रा, ते करून घ्यायचे असतात बघा. नाही तर परत कामं आपल्यालाच करावं लागतात. माझ्याकडं तर मलाच करावं लागतात, बाकीच्यांचं काही सांगत नाही. बघा एवढा लोण्याचा गोळा निघाला. काढून घेते आता. लोण्याला आहे ना छान धुवायचं पाण्यामध्ये, वास मारत नाही तूप. नंतर तूपही बनवू शकता आणि बटर पण बनवू शकतो आपण. तुम्हाला दाखवते, मी 2च वेळेस तूप काढलेलं, खूप सारं झालेलं आहे. हे बघा, नंतर दाखवते. हे बघा एवढा गोळा निघाला लोण्याचा, बघू शकता. बघा लोण्याचा गोळा बनून तयार झालेला आहे. त्याला मला आताच कढवायचं नाही, नंतर कढवते. अजून एक वेळेस लोणी काढलं ना, दोन्ही एकच वेळेस कढवते, कारण 3-3 वेळेस भांडे पण भरत नाहीत. बघा आहे ना, हे तूप 2 वेळेस कढवलेलं आहे मी, बघू शकता किती छान तूप आहे. ते गरेदार तूप आहे, दाखवते तुम्हाला मी. ती मी काचाच्या भरणीत भरून ठेवलेलं आहे दुसरीकडं, आणि हे साईडला ठेवलेलं आहे. हे बघा किती छान आहे तूप, बघा तुम्ही. ही अशा भरण्या 2 भरून आहेत माझ्याकडं. 8 दिवसाला बघा अर्धा किलोच्या जवळपास निघते तूप, आणि खूप छान वास येते या तुपाचा. आणि घरी बनवलेलं तूप खूप छान असते हो, कधी पण खायला. थोडं मेहनत लागते, भांडे भरतात, हात भरतात, ते तर आहेच बघा, तेवढी मेहनत तर सहन करावंच लागते.